ताज्या बातम्यांसाठी एबीपी माझाला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। पण थेट पुण्यात जाऊयात। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं आंदोलन सुरू आहे। मंदिरालय सुरू झाली, मात्र मंदिरांचे दरवाजे अद्याप बंद आहेत। त्यामुळे मंदिरांचे दरवाजे सुद्धा भाविकांसाठी, सर्वसामान्य नागरिकांसाठी खुले करावेत या मागणीसाठी मनसेच्या वतीने आता आंदोलन करण्यात आलंय। पुण्यामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं हे आंदोलन सुरू आहे। मंदिरं खुली करण्याच्या मागणीसाठी मनसे आता आक्रमक झाली आहे। या आधी सुद्धा अनलॉकच्या विविध टप्प्यांमध्ये विविध गोष्टी सुरू करण्याबाबत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिलं होतं। लोकल सेवा सर्वसामान्य जनतेसाठी सुरू करण्याबाबत मनसेनं सविनय कायदेभंग आंदोलन केलं होतं आणि आता मंदिरं सुरू करण्यासाठी मनसे आक्रमक झाली आहे। बाप्पा बाप्पा गणपती बाप्पा बाप्पा गणपती बाप्पा 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 बाप्पा गणपती बाप्पा 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 गणपती बाप्पा 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 गणपती बाप्पा 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 फोन कट झाला हा लाईव्ह सुरू झालोय फोन कर गणपती बाप्पा 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 गणपती बाप्पा तर मंदिरं खुली करण्याच्या मागणीसाठी मनसे आक्रमक झाली आहे। पुण्याच्या मंदिरामध्ये गणपती बाप्पा मोरयाचा जयघोष करत मनसेच्या वतीने हे आंदोलन करण्यात आलंय। वेगवेगळ्या मागण्यांसाठी मनसेनं कायम विविध पद्धतीने आंदोलन केल्याचं गेल्या काही दिवसांमध्ये दिसून आलं। मग ते लोकल सेवा सुरू करण्यासाठी सविनय कायदेभंग करत लोकलने केलेला प्रवास असेल किंवा आजचं हे गणपती बाप्पा मोरयाचा जयघोष करत गणपती मंदिरामध्ये केलेलं हे आंदोलन असेल। मंदिरं खुली करण्याच्या मागणीसाठी मनसे आक्रमक झाल्याचं चित्र आहे। अधिक माहितीसाठी थेट आंदोलनाच्या ठिकाणाहून मिकी घई सध्या आपल्यासोबत आहेत। मिकी, पुण्याच्या कोणत्या मंदिरामध्ये हे आंदोलन सुरू आहे? आंदोलनकर्त्यांचं नेमकं काय म्हणणं आहे, काय चित्र आहे? प्रज्ञा, खरं तर आता अनलॉक 5 सुरू आहे आणि त्यानंतर आता अनेक गोष्टी सुरू झालेल्या आहेत। यामध्ये हॉटेल्स आहेत, बार्स आहेत, सगळ्यांना परवानगी मिळाली, परंतु काही मोजक्या गोष्टी अजून सुद्धा राहिलेल्या आहेत आणि त्यामध्ये मंदिरांचा समावेश आहे। मंदिरात लवकरात लवकर सुरू व्हावी या मागणीसाठी वारंवार आंदोलनं होताना पाहायला मिळत आहेत। आत्ताच पुण्यामध्ये जे पुण्याचे ग्रामदेवत आहे कसबा गणपती मंदिरामध्ये या ठिकाणी मनसेकडून आंदोलन केलं जातंय। या ठिकाणी मोठ्या संख्येने मनसेचे सगळे पदाधिकारी उपस्थित आहेत। शहर अध्यक्ष देखील अजय शिंदे या ठिकाणी उपस्थित आहेत। जर आपण पाहत असाल तर मंदिराच्या जो गाभारा आहे त्या परिसरामध्ये या ठिकाणी अशा पद्धतीने हवन केलं जातंय, त्याचबरोबर बाप्पांना अभिषेक देखील केलं जातंय आणि हे मागणीसाठी या ठिकाणी हे आंदोलन या ठिकाणी होतंय। आपण जर पाहिलं तर आतमध्येच बसून बाप्पांचे या ठिकाणी घोषणा दिल्या जात आहेत। लवकरात लवकर मंदिरात खुलं व्हावी यासाठी आपल्या बरोबर पुण्याचे शहराध्यक्ष अजय शिंदे सर आहेत। सर, असं म्हणलं जातंय की जर मंदिरं खुली झाली तर कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू शकतो, कारण अलीकडे आता पुन्हा एकदा देवी सुद्धा आलेले अर्थात घटस्थापना होणार आहे। म्हणजे आता कोरोनाचा प्रादुर्भाव कमी आहे असं कोणी म्हणू शकणार नाही। एकच मिनिट फक्त, आता कोणी असं म्हणू शकत नाही की कोरोनाचा प्रादुर्भाव संपलाय। तुम्ही हॉटेल चालू केली, तुम्ही सगळ्या म्हणून ज्या गोष्टी सुरू करायला पाहिजे त्या सगळं सुरू केलं। मग कोरोना काय फक्त देवळातच लपून बसलाय का? अहो, देवळात आमचं देव आहे। त्या कोरोनामुळे आलेल्या सगळ्या आर्थिक संकटाचा आम्ही सामना करतोय। आमचं शेवटचा आसरा आता देव राहिलाय, कारण सरकार काही करत नाहीये। म्हणून आज ही देवळं खुली करा हे जे मागं राज साहेबांनी सांगितलं होतं त्याचीच पुढची पायरी म्हणून आज मनसेने पुण्याचं ग्रामदैवत असलेल्या कसबा गणपतीचे दरवाजे खुले केलेले आहेत। तर या ठिकाणी आपण पाहिलं तर मनसेचे सगळे पदाधिकारी, शहराध्यक्ष या ठिकाणी जमलेले आहेत आणि लवकरात लवकर सगळी मंदिरं खुली व्हावी या मागणी करत या ठिकाणी अशा पद्धतीने आंदोलन केलं जातं। पुण्याचं हे ग्रामदैवत आहे, मानाचा पहिला गणपती कसबा, या मंदिराचे दरवाजे खुले करून हे सगळे कार्यकर्ते आतमध्ये आलेले आहेत आणि आतमध्ये ते हवन सुद्धा करतायत आणि काही वेळातच या ठिकाणी
ते अभिषेक देखील त्यामुळे करणार मनसे आहेत. चांगलीच आक्रमक झाली आहे. मंदिरं खुली करण्याच्या मागणीसाठी पुण्याचं ग्रामदैवत असलेल्या कसबा गणपती मंदिरामध्ये मनसेनं हे आंदोलन पुकारलेलं आहे. मिकी, धन्यवाद दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी.